आयुष्याचा शेवट स्मशानभूमीत होतो। त्याच स्मशानभूमीत नवीन आयुष्याची सुरुवात नवीन जोडप्याने केली। बार्शी येथे मोक्षधाम हिंदू स्मशानभूमी पिंपळगाव रोड येथील निसर्गरम्य अशा परिसरातील वास्तूमध्ये आयोजित शुभविवाह निमित्त वधूवरास शुभ आशीर्वाद देण्यासाठी बार्शी येथे बहुसंख्य लोक उपस्थित होते। श्री प्रसन्न दाता गणेश मंदिर ट्रस्ट बार्शी संचलित मोक्षधाम यांनी देखभाल दुरुस्तीसाठी ताब्यात घेतलेल्या मोक्षधाम हिंदू स्मशानभूमी 10 पिंपळगाव रस्ता येथील स्मशानभूमीत आज 29 मे 2017 रोजी दुपारी 12:30 मोक्षधाम मधील सेवक लक्ष्मण घनसरवाडकर यांचे बंधू चिरंजीव अंकुश घनसरवाडकर राहणार हद्दगाव जिल्हा नांदेड यांचा शुभविवाह कुमारी छाया गंगाधर गंदेवाड राहणार हद्दगाव जिल्हा नांदेड यांच्याशी विवाह संपन्न झाला। अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन करून विवाह चांगला व कमी खर्चात मोक्षधाम हिंदू स्मशानभूमीत विवाह पार पडला। आज आपण या ठिकाणी पाठीमागे जी पंगत बघतोय ही पंगत ही स्मशानभूमीत आहे। आश्चर्य वाटेल पण बार्शीतल्या स्मशानभूमीमध्ये स्मशानजोगी या अतिशय खचलेल्या पिचलेल्या समाजातल्या एका वधूवराचं लग्न इथल्या प्रसन्नदाता मंडळानं लावून दिलं। खूप कमी वेळा आपण अशा लग्नाला येतो किंवा कदाचित आपल्या आयुष्यामध्ये कुठं आपण अशा लग्नाला गेलोही नसेल। स्मशानातील लग्न ही संकल्पनाच खरी हटके आणि खूप भीतीदायक अशी वाटणारी आहे, पण बार्शीतल्या सर्व समाजप्रेमींनी समाजसुधारकांनी धुरीणांनी हे करून दाखवलं। आज बार्शीमध्ये अशा एका विवाह सोहळ्याला सर्व बार्शीकर सर्व नेते मंडळी अधिकारी लोक उपस्थित होते की ज्या विवाह सोहळ्याला खूप गरजेचं होतं समाज प्रबोधनासाठी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी। विवाहासाठी बार्शीतील राजकीय पुढारी नगरसेवक वकील डॉक्टर उद्योजक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते व इतर लोकांनी विवाहासाठी गर्दी केली होती। स्मशानभूमीत विवाह उत्साहात व आनंदात संपन्न झाला। विवाहानंतर जेवणाची सोय करण्यात आली। बार्शीकरांनी या विवाहासाठी मदत व सहकार्य केले। या विवाहासाठी बार्शी दिलीपराव सोपल बार्शीचे नगराध्यक्ष ॲडव्होकेट आसिफ तांबोळी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले बार्शी पोलीस स्टेशनचे गजेंद्र मनसावळे ट्रस्ट बार्शीचे सदस्य सामाजिक कार्यकर्ते आणि बार्शीकरांनी या विवाह लग्नाला गर्दी केली होती। प्रतिनिधी भैरवनाथ चौधरी महालय टीव्ही बार्शी। दोस्तों सब्सक्राइब करो और प्रेस करो इस घंटे को ताकि आप देख पाए वीडियोस सबसे पहले।